IPL क्रिकेटचा सम्राट व अब्जावधींचे उत्पन्न. तरीही ही भव्य स्पर्धा आयोजित करणारी BCCI संस्था करमुक्त आहे. आपण सगळेच जण IPL बघतो, आपल्या आवडत्या टीमला सपोर्ट सुद्धा करतो. पण एक प्रश्न मात्र आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. तो काय? तर IPL सारख्या मोठ्या कमाईच्या स्पर्धेमागील BCCI संस्थेला अजूनही कर सूट का मिळते? हे नेमकं कसं शक्य आहे? तर या सगळ्याचा सखोल आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी CA प्रज्ञा श्रीधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. BCCI भारतातील क्रिकेटचं संचालन करणारी संस्था, जिची 1928 मध्ये एक नॉन प्रॉफिट चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून स्थापना करण्यात आली. आणि मग 1996 मध्ये क्रिकेटचा प्रसार करणं हा मुख्य उद्देश असल्यामुळे BCCIला आयकर कायद्याच्या सेक्शन 12A अंतर्गत कर सवलत मिळाली. सेक्शन 12A हा आयकर कायद्यातील एक महत्त्वाचा तरतूद आहे, ज्याद्वारे धर्मदाय संस्था, ट्रस्ट, NGO किंवा इतर नफारहित संस्थांना त्यांचे उत्पन्न करमुक्त करण्यासाठी आयकर विभागाकडे नोंदणी करणं आवश्यक आहे. या नोंदणीमुळे त्या संस्थेला त्यांच्या उत्पन्नावर आयकर सूट मिळू शकते. 2008 मध्ये IPLची सुरुवात झाली आणि BCCIच्या कामकाजात व्यावसायिक उपक्रमांची भर पडली. ब्रॉडकास्टिंग राईट्स, स्पॉन्सरशिप, मीडिया डील्स या सगळ्यामधून हजारो कोटींचं उत्पन्न मिळू लागलं, ज्यामुळे BCCIच्या चॅरिटेबल स्टेटसवर प्रश्न उपस्थित राहिला. 2009 मध्ये आयकर विभागाने BCCIच्या टॅक्स फ्री दर्जाला चॅलेंज केलं, कारण 2006 आणि 2007 मध्ये BCCIने त्यांच्या उद्दिष्टांमध्ये बदल केला, ज्यामुळे व्यावसायिक उपक्रमांना प्रोत्साहन दिलं जातंय असं आयकर विभागाचं मत होतं. हे प्रकरण पहिले ट्रायब्युनलमध्ये गेलं आणि त्यानंतर बॉम्बे हायकोर्टापर्यंत गेलं. नुकतंच 2025 मध्ये बॉम्बे हायकोर्टाने आयकर विभागाच्या ॲडवायझरी नोटला लॉफुल वेटेज नसल्याचं सांगून तो रद्द केला आणि आयकर विभागाने प्रॉपर लीगल प्रोसेसचं पालन केलं पाहिजे यावर भर दिला. त्यामुळे BCCIचा टॅक्स फ्री दर्जा टेक्निकली टिकून आहे. BCCI आणि IPL फ्रँचायझी कंपन्या अनेक सोर्सेस थ्रू उत्पन्न कमवतात. जसं की पहिलं आहे मीडिया राईट्स. BCCI IPLचे ब्रॉडकास्टिंग राईट्स विकून त्याच्यातून उत्पन्न कमवतं. दुसरं आहे स्पॉन्सरशिप. IPLसाठी स्पॉन्सरशिप देणाऱ्या कंपन्यांची ॲड टीमच्या जर्सीवर किंवा मॅचमध्ये त्यांचे सायनेज दाखवून त्याच्यातून उत्पन्न कमवलं जातं. तिसरं आहे तिकीट सेल्स. मॅचचे तिकीट्स विकून त्याच्यातून उत्पन्न मिळतं. चौथं आहे मर्चंडायझिंग. फॅन्ससाठी टीम्सच्या जर्सीज असे मर्चंडाईज विकून त्याच्यातून उत्पन्न मिळतं. पाचवं आहे लायसन्सिंग. लोगो आणि ट्रेडमार्कचा वापर करण्यासाठी डील्स केल्या जातात. आणि सहावं आहे ब्रँड व्हॅल्यू आणि एन्डॉर्समेंट्स. स्ट्रॉंग टीम आणि स्ट्रॉंग प्लेयर्समुळे स्पॉन्सरशिप किंवा डील्स जास्ती होतात. सो ह्या ज्या काही फ्रँचायझी कंपन्या आहेत त्या वैयक्तिक व्यावसायिक संस्था असल्यामुळे त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नावर किंवा होणाऱ्या नफ्यावर त्या योग्य तो इन्कम टॅक्स भरतात. तसंच खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या उत्पन्नावर TDS आकारला जातो. जर भारतीय खेळाडू असेल तर त्यावरती 10% TDS आकारला जातो आणि जर विदेशी खेळाडू असेल तर त्यांच्या उत्पन्नावर 20% TDS आकारला जातो. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की वर्ल्ड क्रिकेटच्या उत्पन्नापैकी 80% उत्पन्न हे भारतातून येतं, कारण भारतात सर्वाधिक लोक क्रिकेट बघतात. नुकतंच बँगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे प्रोफेसर मयांक श्रीवास्तव यांनी BCCIच्या या कर सूटवर टीका केली. त्यांचं म्हणणं आहे की केवळ IPL 2023 मधून BCCIने जवळपास 5,000 कोटींचा सरप्लस नोंदवला आहे, जो प्रामुख्याने मीडिया राईट्सद्वारे आलेला आहे. 2024 आणि 2025 साठी अपेक्षित महसूल दरवर्षी 12,000 ते 13,000 कोटींपर्यंत पोहोचत असल्याने हा आकडा वाढतच चाललाय. जर IPLच्या नफ्यावर 40% टॅक्स लावला तर 3 वर्षात साधारणपणे 15,000 कोटी जमा होतील, जे 10 नवीन IITs किंवा इनोव्हेशन फंडसाठी पुरेसे असतील.
त्यांचा प्रश्न असा की हजारो कोटींच्या मालकीच्या BCCIला देखील अनुकूल कर व्यवस्था मिळते, पण खेळाडूंच्या उत्पन्नावर वैयक्तिकरित्या टॅक्स आकारला जातो. मनोरंजनावर अनुदान दिले जाते, पण संशोधनावर मात्र टॅक्स आकारला जातो. ही तुलना फक्त क्रिकेटपुरतीच मर्यादित नाही. मनोरंजन व धार्मिक संस्थांना टॅक्स एक्झेम्पशन मिळतं, पण रिसर्चच्या इन्स्ट्रुमेंट्सवर, सॉफ्टवेअरवर 18% GST लावला जातो. मग प्राधान्य नक्की कोणाला दिलं जातं हेच विचारण्याचा हेतू होता. एक लक्षात घ्या की हा मुद्दा BCCI टॅक्स भरतो की नाही यापुरता मर्यादित नाही, तर खरा प्रश्न आहे सरकारच्या कर धोरणाचा. आपण देशात कोणत्या गोष्टीला प्राधान्य देतो? क्रिकेट आणि करमणूक महत्त्वाचं आहेच, पण शिक्षण, संशोधन आणि विज्ञान हे देशाचं भविष्य घडवतात. तुमचं मत काय आहे? IPL आणि BCCIला मिळणारी कर सवलत योग्य आहे का? किंवा संशोधन क्षेत्रात अजून सवलती मिळायला हव्यात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.